ज्यावेळी आपली आई आपल्याला म्हणते ना बाळा दळण आणून दे रे, तेव्हा हा बाळ म्हणतो तुला कळत नाही का, मला वेळ नाही. आणि या बाळाची गर्लफ्रेंड जेव्हा याला म्हणते ना पिल्लू मला पाणीपुरी खायला जायचंय रे, तेव्हा हा गाडीला किक मारतो, तिला मागे बसवतो आणि पाणीपुरी खायला जातो. जेव्हा याची माय याला बाळ बाळ करून बोलते ना, तेव्हा याला मायला बोलायला वेळ नसते आणि तासनतास त्या कार्टीशी गप्पा करत असतो. तासनतास त्या कार्टीला बोलत असतो, प्रेमात असतो. कुठे असतो? प्रेमात. गाणे प्यार किया तो डरना क्या, कोणालाच भीत नाही ते, ना मायला भीत, ना बापाला भीत, ना कोणाला भीत, ना प्यार किया तो डरना क्या म्हणते. कोणाला घाबरत नाही, कोणाच्याच बापाला घाबरत नाही. तेरे मस्त अरे कार्ट्या तिला चष्मा आहे, तिला समजून तर घे. हा तिला म्हणतो तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन. अरे थांब थांब, वेट कर जरासा. बरं याच्याही पलीकडे जाऊन तुम ही हो अब तुम ही हो, तूच आहे म्हणते सर्व काही, तूच आहे म्हणते सर्व काही, माझं अस्तित्व माझं सर्वस्व तूच आहे प्रिये, तुझ्याशिवाय मला कोण आहे प्रिये, तूच माझं सर्व काही आहे प्रिये. प्रेमात पडलेली लेकरं तुमची तुमची. हा तिला फोनवर बोलतो तूच आहे प्रिये. माय गेली, मायशी हा तिला म्हणतो तूच आहे सगळं काही. 23 वर्ष मायनं पोचलं, 23 वर्षाचा झाला, तूच आहे सगळं काही. तिच्यासाठी कर्ज, याच्या गाडीत पेट्रोल टाकायला याच्याकडे पैसे नसतात. गावातले 4 माणसं याला नीट बोलत नाही, गावातले 4 माणसं याला ओळखत नाही. हा 4-5 माणसाकडनं उधार काढतो, गाडीत पेट्रोल भरतो, गाडीला किक मारतो, मग तिला बसवतो. वास्तविकता आहे याच्याकडे स्वतःचा खर्च करणे इतके पैसे नसतात. स्वतःच्या मोबाईल मध्ये रिचार्ज टाकायला पैसे नसतात त्याच्याकडे, बापाच्याच पैशावर रिचार्ज टाकतो. हा पेट्रोल बापाच्याच भरशावर टाकतो आणि तिला रिचार्ज टाकून देतो महिनाभराचं अनलिमिटेड. 5G आला आता, 5Gचं रिचार्ज टाकून देतो. आणि मग ती 1-2 वर्ष राहते आणि ज्याच्याकडे पैसे असतात त्याच्यासोबत जाते. मग हा म्हणतो अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय आहे की पैसा इतका महत्वाचा आहे, हे जग तुम्हाला त्याच्याशिवाय किंमत देत नाही. आता लग्न कशाशी होतात? लग्न मुलाचं मुलीशी होतं का, मुलीचं मुलीशी होतं का, मुलीचं मुलाशी होतं का? लग्न बंगल्याचं बंगल्याशी होतं, लग्न गाडीचं गाडीशी होतं, लग्न पैशाचं पैशाशी होतं. तुमचं राहायला घर नाही, तुमच्या घरात काहीच नाही, आणि जा एखाद्या बापाच्या पोरीकडे म्हणा तुमची पोरगी द्या, तुम्हाला तो बाप पोरगी देईल का? नाही देणार. म्हणून मला सांगायचं काय आहे दादांनो, तुमची बहीण म्हणून सांगते, स्वतःचं स्टेटस इतकं मोठं करा की तुमच्या मागे मुलगी नाही तर मुलीचा बाप लागला पाहिजे. तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि कमवण्यात इतकं संस्कार असले पाहिजे. वागण्यात, बोलण्यात आणि कमवण्यात पैसा जास्त तुमच्या बँक बॅलन्स मध्ये असला पाहिजे. तुमचा बाप जर सायकलवर फिरला असेल ना, त्या बापाला 4 चाकीमध्ये फिरवण्याचं स्वप्न प्रत्येक पोरानं पाहिलं पाहिजे. तुमचा बाप जर आयुष्यभर पडक्या घरात राहिला असेल ना, त्या बापाला बंगल्यात नेण्याचं स्वप्न तुम्ही पाहिलं पाहिजे. कोणी तुम्हाला चांगलं म्हणो ना म्हणो, तुमच्या बापाच्या नजरेत तुम्ही चांगलं असलं पाहिजे. हे प्रेम, पोरी, प्रकरण या सगळ्या गोष्टी तात्पुरते आहे, या सगळ्या गोष्टी क्षणिक आहे.
हे जग तुम्हाला त्याशिवाय किंमत देत नाही. तुमचं स्टेटस असलं पाहिजे, तुमचं वजन असलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही 4 माणसात उभे राहिले ना, तर तुमचं असं वजन पडलं पाहिजे, रुबाब पडलं पाहिजे. जो बापाच्या जीवावर ऐश करतो ना त्याला मर्द म्हणत नाही. जो बापाच्या जीवावर जगतो ना त्याला मर्द म्हणत नाही. जो आपल्या जीवावर बापाला जगवतो ना त्याला मर्द म्हणतात. स्वतःसाठी खूप घेतो याच्यात मोठेपणा नाही. बापासाठी काय घेतो याच्यात मोठेपणा आहे. स्वतः किती शर्ट घातलंय स्टार्चचं वाघानं, बघतोस काय रागानं. स्वतःच्या गळ्यात किती सोनं आहे याच्यापेक्षा त्यानं मायला किती सोनं घेऊन दिलं ना, यानं माणसाची किंमत ठरते. यानं लेकराची किंमत ठरते. माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं? माझ्या बापानं माझ्यासाठी काहीच केलं नाही. तुला जन्माला घातलं याच्यापेक्षा काय केलं पाहिजे? माझ्या बापानं माझ्यासाठी काहीच केलं नाही हे रडण्यापेक्षा या जगाला तू तुझ्या बापासाठी काय केलं हे सांगण्यात ज्याला रस वाटतो ना तो खरा मुलगा असतो. तुझ्या बापाने तुला कदाचित पडक्या घरात ठेवलं असेल, तुझ्या बापाने तुला पडक्या खोलीत ठेवलं असेल, तुझ्या बापाने तुला नाही काही दिलं असेल, पण तू तुझ्या बापाला राजासारखं ठेवलं पाहिजे. तू तुझ्या आईचा राजकुमार आहे आणि तू तुझ्या आईला राणीसारखं ठेवलं पाहिजे. राणीसारखं ठेवलं पाहिजे. ज्या तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या मायनं तिच्या गळ्यातलं सोनं गहाण ठेवलं ना, त्या मायला तू मोठं झाल्यावर सोन्यानं लतपत केलं पाहिजे. मोठं कशासाठी व्हायचं? ध्येय कशासाठी पाहायचं? स्वप्न कशासाठी पाहायचं? मोठं कोणासाठी व्हायचं? तर मोठं कोणासाठी होण्यापेक्षा आपण आपल्या माय बापासाठी मोठं झालं पाहिजे. कोणाचं स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा आपल्या मायचं स्वप्न, आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तू असं करशील ना त्या दिवशी तू खरा मुलगा म्हणून यशस्वी ठरला. त्या दिवशी तू खरा मुलगा म्हणून